लाडकी बहीण योजनेचे पैसे हे महिलांच्या खात्यामध्ये जमा होत आहेत। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारीचा हप्ता जमा झालेला आहे। लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या खात्यामध्ये जमा झाले आहेत। फेब्रुवारीचा हप्ता हा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालाय। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता वितरणाला सुरुवात झालेली आहे। महिलांना सन्मान निधी मिळण्यास सुरुवात झाली असल्याचं अदिती तटकरे म्हणाल्या। तर महिन्याच्या हप्त्याच्या वितरणाची सुरुवात, सन्मान निधीच्या वितरणाची सुरुवात आपण आजपासून करत आहोत। नमस्कार लाडक्या बहिणींनो, आजची खूप मोठी आणि आनंदाची बातमी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे। कारण आजपासून लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झाली आहे। होय लाडक्या बहिणींनो, गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर विविध बातम्या फिरत होत्या। कोणी म्हणत होतं आज पैसे येणार, कोणी म्हणत होतं उद्या पैसे येणार, तर काही जण म्हणत होते या जिल्ह्यात आधी पैसे येणार। पण आता या सगळ्या अफवांना पूर्णपणे भेग लागला आहे। कारण आज 6 मार्चपासून सरकारच्या माध्यमातून डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे फेब्रुवारी महिन्याचा 20वा हप्ता जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। किती महिलांना मिळणार फायदा? राज्यातील सुमारे 2 कोटीपेक्षा जास्त लाडक्या बहिणींना या योजनेचा फायदा मिळणार आहे। गेल्या वेळेला म्हणजे 9 ऑक्टोबरला सुमारे 2,34,00,000 महिलांपर्यंत ही योजना पोहोचली होती। आता त्यामध्ये आणखी वाढ होणार आहे, कारण ज्या महिलांचे आधार सीडिंग झाले नव्हते किंवा डीबीटी ॲक्टिव्ह नव्हते त्या महिलांचे खाते आता अपडेट झाले आहे, म्हणून आता त्यांनाही या हप्त्याचा लाभ मिळणार आहे। किती पैसे मिळणार? लाडक्या बहिणींनो, सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे खात्यात किती पैसे येणार? तर बघा, फेब्रुवारी महिन्या का हप्ता 1500 रुपये, परंतु काही महिलांना 3000 रुपये देखील मिळू शकतात। कसे? जर एखाद्या बहिणीला जानेवारीचा हप्ता मिळाला नसेल तर जानेवारी 1500, फेब्रुवारी 1500 मिळून 3000 रुपये एकत्र खात्यात जमा होऊ शकतात। आणखी काही महिलांना तर 6000 रुपये देखील मिळू शकतात। जर त्यांना नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी हे 4 हप्ते मिळाले नसतील तर एकूण 6000 रुपये खात्यात जमा होण्याची शक्यता आहे। कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे येणार? लाडक्या बहिणींनो, आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, कोणत्या जिल्ह्यात पैसे जमा होत आहेत? तर बघा, राज्यातील सर्व 36 जिल्ह्यांमध्ये टप्प्याटप्प्याने पैसे जमा केले जात आहेत। यामध्ये पुणे, नागपूर, नाशिक, परभणी, बीड, अकोला, छत्रपती संभाजीनगर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नंदुरबार अशा सर्व जिल्ह्यांमधील महिलांना फायदा मिळणार आहे। कोणकोणत्या बँकेत पैसे येणार? आता प्रश्न येतो, पैसे कोणत्या बँकेत येणार? तर लाडक्या बहिणींनो, पैसे खालील बँकांमध्ये जमा होणार आहेत: SBI बँक, इंडिया पोस्ट बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक, डिस्ट्रिक्ट सेंट्रल बँक, ICICI बँक, HDFC बँक। म्हणजे सरकारी, खाजगी आणि सहकारी सर्व बँकांमध्ये पैसे येणार आहेत। पैसे मिळण्यासाठी आवश्यक काम। लाडक्या बहिणींनो, आता एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, जर तुम्हाला पैसे मिळवायचे असतील तर ही कामे पूर्ण असणे खूप गरजेचे आहे। आधार कार्ड अपडेट असणे, आधार KYC पूर्ण असणे, आधार बँक खात्याला लिंक असणे, डीबीटी ॲक्टिव्ह असणे। जर ही कामे पूर्ण नसतील तर पैसे येण्यास उशीर होऊ शकतो। पात्रता काय आहे? लाडक्या बहिणींनो, या योजनेसाठी काही पात्रता देखील आहे। घरात 4 चाकी वाहन नसावे, वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असावे, कुटुंबात सरकारी कर्मचारी नसावा, पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असावे। जर तुम्ही या पात्रतेमध्ये बसत असाल तर तुम्हाला नक्कीच या योजनेचा लाभ मिळणार आहे। शेवटची महत्त्वाची माहिती, लाडक्या बहिणींनो, एक गोष्ट स्पष्ट सांगतो, सर्व महिलांच्या खात्यात एकाच दिवशी पैसे जमा होणार नाहीत। सरकार टप्प्याटप्प्याने पैसे जमा करते, म्हणून आज, उद्या किंवा पुढील 3-4 दिवसात तुमच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात। म्हणून बँकेचा मेसेज नक्की तपासा। लाडक्या बहिणींनो, जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती इतर बहिणींपर्यंत शेअर करा, कारण अशाच महत्त्वाच्या योजना आणि सरकारी